तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका वेंदळ्या परीची. जर मित्रांनो तुम्हाला ती गोष्ट ऐकायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, गोष्ट चालू करत आहे. पिक्सी नावाचं जादूचं राज्य होतं. त्यात खूप साऱ्या पऱ्या राहायच्या, जादूगार राहायचे, चांगल्या चेटकिनी राहायच्या. खूप अद्भुत होतं ते राज्य. त्या राज्यात जादूच्या शाळा होत्या, बगीचे होते. इतकंच काय, तर जादूची घरं आणि बाजारही होते. राज्यातल्या सगळ्या पऱ्या छोटे छोटे जादूगार रोज रोज शाळेत जादू शिकण्यासाठी जायचे. तेथे अभ्यास करायचे, खेळायचे, मस्ती करायचे. त्या राज्यात चिंगी नावाची परी राहायची. छोटासा पिवळा फ्रॉक, 2 वेण्या आणि इवलेसे पंख असलेली चिंगी दिसायला खूप गोड होती. तिचे डोळे घारे होते, गाल गुलाबी होते आणि ओठ तर छान लालचुटुक होते. ती स्वभावाने बिचारी गरीब होती, पण चिंगी खूप वेंदळी होती. कुठलीच गोष्ट ती नीटनेटकं करत नसे. तिला कुठलाही काम सांगितलं तर ते तिच्याकडून धड होत नसे. शाळेत तर दर दिवशी कुठलं ना कुठलं पुस्तक ती विसरायची. कधी कधी तर खाऊचा डब्बा न्यायला विसरायची. चिंगीची आई तिला खूप समजवायची, अगं चिंगी, इतका वेंदळ असू नये गं. पण चिंगीच्या डोक्यात मात्र काहीच प्रकाश पडत नसे. पिक्सीमध्ये चेटकीन आजीबाई पण राहायच्या. त्या खूप प्रेमळ होत्या. लहान पऱ्यांना, छोट्या जादूगारांना त्या खाऊ द्यायच्या. राज्यातल्या पऱ्यांना, जादूगारांना आणि प्राण्यांना मदत करायच्या. आपल्या मंत्र्यांनी त्यांना बरं करायच्या. आपल्या मंत्रांनी त्यांना बरं करायच्या. सगळ्यांचे लाड करायच्या. सगळ्यांना खूप लाडक्या होत्या. पण त्या पऱ्यांना त्यांना चेटकीन आजी म्हणायच्या. चिंगीच्या तर त्या फार आवडत्या होत्या. शाळा सुटली की ती पहिली चेटकीन आजीच्या घरी जायची. आजीच्या हाताचा खाऊ खायची आणि मगच घरी जायची. एकदा काय झालं, चिंगी आपली रमत-गमत बाजारातून चालली होती. तेवढ्यात तिला चेटकीन आजीने हाक मारली. त्याचं काय झालं, चेटकीन आजी चालली होती दुसऱ्या राज्यात औषधं, जिन्नीस आणण्यासाठी. पण तिला नेमकं झाला होता उशीर. त्यात तिला मध्ये बरीच कामं उरकायची होती. पण आता वेळ कुठे होता. तेवढ्यात आजीला चिंगी चाललेली दिसली. अगं चिंगी, आजीने हाक मारली. चिंगीने आजीची हाक ऐकली आणि गेली आजीकडे. काय झालं? काय झालं आजी? आणि तू कुठे चाललीस आहेस एवढं सामान घेऊन? चिंगीने तिला हातातल्या वेगवेगळ्या पिशव्या बघून आजीला विचारलं. अगं, मी जरा चालले दुसऱ्या राज्यात औषधं आणि जिन्नस आणायला. पण माझी काही कामं करायची आहेत. तू करशील का? आजीने विचारले. हो, करेन की, चिंगी मोठ्या उत्साहाने म्हणाली. बघ हं, आपण कुठेही वेंधळेपणा करायचा नाही आणि सगळी कामं केलीस की मग मी तुला मोठीच्या मोठी बेरी मिळेल. कबूल? आजीने चिंगीला विचारले. पण बेरी मिळणार म्हटल्यावर चिंगी तर नाचायला लागली. हो हो आजी, नक्कीच करेल. तू सांगून तर बघ ना मला काम, चिंगी म्हणाली. मग आजीने चिंगीच्या हातात एक यादी दिली आणि बरोबर जिन्नस असलेल्या काही पिशव्या पण दिल्या आणि सांगितलं, हे बघ चिंगी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळी जिन्नस आणि वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या आहेत. नीट ने. पण चिंगीने तिची सूचना काही नीट ऐकलीच नाही. हो गं आजी, देईन मी नीट, चिंगीने हसत म्हणाली आणि आजी चिंगीचा निरोप घेऊन दुसऱ्या राज्यात जायला निघाली. चिंगीने पाहिलं काय तर त्यात वेगवेगळ्या रंगाच्या थैल्या होत्या. पिवळी, निळी, लाल, जांभळी, हिरवी आणि चंदेरी अशा एकूण 6 थैल्या होत्या. चिंगीने एकाच यादी वाचायला सुरुवात केली. त्यात एकूण 6 गोष्टी होत्या. सॅमी जादूगाराला ब्लूबेरीचा रस करण्यासाठी मंत्राची एक पिशवी थैली द्यायची होती. भू कुत्र्याला त्याच्या आजारी पिल्लूसाठी औषधाची लाल थैली द्यायची होती.
जादूच्या पुस्तक वाचनालय चालवणाऱ्या राजू नावाच्या छोट्या जादूगाराला पुस्तक नीट लावण्यासाठी एक मंत्र द्यायचा होता. मॅडी नावाच्या एका परीने आपल्या डिंकाची झाडातून अजून डिंक आणण्यासाठी औषधं मागवली होती, जे हिरव्या थैलीत, आणि डिक्सी नावाच्या चेटकिनीला पाऊस पडण्यासाठी ढग आणि विजा हव्या होत्या, आणि त्या होत्या चंदेरी पिशवीत. हा फक्त 6 गोष्टी तर आहेत, त्यात काय माझ्या पटकन देऊन होतील. चिंगी मोठ्या मजासीत म्हणाली, आणि तिने पहिलं नाव वाचलं. सॅमी जादूगार चिंगीने नाव वाचलं खरं, पण त्यात नक्की कुठल्या रंगाची थैली द्यायची ते मात्र काहीच वाचलं नाही. शेवटी वेंधळी चिंगीच ती गेली सॅमी जादूगाराकडे. पाठीवरून तिने एक थैली काढली. ती होती निळ्या रंगाची. जादूगाराला कुठल्या रंगाची थैली द्यायची हे न वाचताच चिंगीने ती थैली त्याला देऊन सुद्धा टाकली. मग ते भू कुत्र्याकडे. त्याचं पिल्लू आजारी होते बिचारं. त्याला चिंगीने हिरवी थैली दिली. राजूने दिलेली चंदेरी पिशवी बॅटी सशाला दिली. पिवळी थैली मॅडी परीला दिली. लाल पिशवी आणि डिक्सी चेटकिनीला दिली. जांभळी पिशवी चेटकीन आजीने सांगितलेली सगळी जिन्नसे चिंगी देऊन आली. तीच हे कामे होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती. चेटकीन आजी येण्याची वेळ झाली होती. चिंगीला वाटलं, अरे वा, काय काम केलंस आपण, आता आपली मोठी बेरी नक्की मिळणार. ती चेटकीन आजी येण्याची वाट बघत बसली. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. चिंगीला चेटकीन आजी दुरून येताना दिसली. चिंगीने पटकन जाऊन आजीला तिने सगळे कामं केल्याचे सांगितले. चिंगीने सगळी कामं केली हे ऐकून आजीलाही खूप बरं वाटलं. चला, आता तुला मी मोठी बेरी देते, आजी म्हणाली. तेवढ्यात सॅमी जादूगार, बुहू कुत्रा, बंटी ससा, राजू छोटा जादूगार, मॅडी परी, डिक्सी चेटकीन आजीच्या समोर येऊन उभे राहिले. ते सगळे रागावलेले दिसत होते. त्यांनी विचारले, आजीबाई, तुम्ही कुठला मंत्र दिलाय आम्हाला? काय झालं? आजीने मोठ्या आश्चर्याने विचारलं. मला ब्लूबेरीचा रस काढण्यासाठी मंत्र हवा होता, पण ब्लूबेरीचा रस निघण्याऐवजी त्या चांगल्या अजूनच मोठ्या झाल्यात. सॅमी चिडून म्हणाला, माझी पीक मोठी होण्याऐवजी त्याचा रस निघाला. बंटी म्हणाला. ससा म्हणाला, माझ्या पिल्लूची सर्दी बरी होण्याऐवजी त्याच्या नाकातून अजून शेंबूड गळायला लागला. बुहू सांगत होता, माझा तर झाडाने डिंक देण्याचं बंद केलंय. आता मॅडी चिडून म्हणाली, माझी पुस्तकं पावसामुळे भिजली. राजूने सांगितलं, आणि माझे इथे तर पाऊस काय, साधे ढगही आले नाही. डिक्सीने रागावून म्हणाली. त्याच्या बाबतीत एवढं झालेलं बघून आजीला खूप आश्चर्य वाटत होतं. कुठल्या पिवळ्या पिशव्या मिळाल्या तुम्हाला? आजीने विचारलं. प्रत्येकाने सांगितलं. मिळालेल्या पिशवीचा रंग सांगितला, आणि मग झालेला सगळा प्रकार आजीच्या लक्षात आला. चिंगीने सगळा घोळ घातला होता हे आजीच्या लक्षात आलं. चिंगीने यादी नीट न वाचता तशाच पिशव्या देऊन टाकल्या होत्या. त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना मंत्र आणि औषधं हवी होती ती मात्र त्यांना मिळालीच नाही. चिंगीने घातलेला सगळा घोळ पाहून सगळेजण तिला खूप रागवले. तिच्या वेंधळेपणामुळे सगळ्यांचंच नुकसान झालं होतं. काय चिंगी करणार का परत वेंधळेपणा? आजीने चिंगीचा कान पिळत तिला विचारलं, मला माफ कर, मी असा वेंधळेपणा करणार नाही परत, कधीच करणार नाही. चिंगी रडत म्हणाली. मग
चिटकीण आजीने एक मंत्र म्हणून सगळ्यांचं नुकसान भरून दिलं. पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे चिंगी सुधारली, खूपच सुधारली आणि तिचा वेंधळेपणा कायमचा सोडून दिला. तर मित्रांनो, ही गोष्ट संपली. अशाच नवनवीन लहान मुलांच्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या.